जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरात एका 54 वर्षीय धुनी भांडी करणाऱ्या महिलेसोबत त्यांच्या कुटुंबातील तरुणाने बँकेत वारसदार आणि मोबाईल नंबर लिंक करून परस्पर 3,43,000 रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेतल्याची घटना उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। आता या प्रकरणी अजय ब्राह्मणे विरोधात गुन्हा दाखल झालाय। तक्रारदार अंजना रोकडे यांच्या आईची कसारा या ठिकाणी 11 गुंठे जमीन आहे। ती जमीन MIDCत हस्तांतरित होऊन त्याचा मोबदला म्हणून 9,43,290 रुपये बँक खात्यात जमा झाले। परंतु अंजना रोकडे यांच्या परिवारातील अजय ब्राह्मणे याने आपणच अंजना यांचे वारसदार असून मोबाईल नंबर बँकेत लिंक केलं। अंजना यांच्या बँक खात्यात पैसे जमा होताच अजय याने 3,43,000 रुपये परस्पर स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले आहे। याचा जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने अखेर अंजना रोकडे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अजय ब्राह्मणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत। ब्राह्मणे आणि ज्यांनी फ्रॉड केलाय तो माझ्या काकांचाच मुलगा अजय ब्राह्मणे आणि फ्रॉड असा केलाय की जमिनीचा व्यवहार झालेला, त्यामध्ये जो पैसे अकाउंटला आले होते ते शासनातर्फे ते आलेले पैसे होते आणि त्याच्यामध्ये 3 हिस्से होते, एक माझ्या आईचा, एक माझ्या मावशीचा आणि एक माझ्या मामींचा। तर त्यामध्ये जे आईच्या अकाउंटला जे पैसे आलेले आहेत त्या रकमेमधून अजय ब्राह्मणे यांनी 3,43,000 रुपये त्याचा मोबाईल नंबर लिंक करून परस्पर स्वतःच्या अकाउंटला आम्हाला कोणतीही कल्पना न देता ट्रान्सफर करून घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आम्ही बँकेत गेल्यानंतर चौकशी केली असता आम्हाला बँक मॅनेजरकडून हे कळालं, SBI बँकमध्ये उल्हासनगर 4 मधून, की त्यांनी त्याचा बँकेचा जो अकाउंट आहे आईचा SBI बँकेतला त्याला त्याची मोबाईल नंबर लिंक केला आणि वारसदार म्हणून मी जिवंत असताना सुद्धा त्यांनी त्याचं नाव वारसदार म्हणून लावलेलं होतं। पण ती पण प्रोसिजर सगळी चेंज करून आम्ही त्याच्यानंतर माझा मोबाईल नंबर लिंक करून घेतला। परंतु जी रक्कम त्याच्या अकाउंटला गेलेली आहे तर पोलीस प्रशासनाला आमची ही एकच विनंती आहे की माझे धुणे भांडे करून सगळं घरदार बघते, तुम्ही घर पण बघू शकता, आम्ही भाड्याने राहतो आणि हे जी पैसे रक्कम येते तिचा मोबदला तिच्या आयुष्यभराची कमाई, तिच्या वाडवडिलांपासून जी भेटलेली तिला जी आहे तिच्यासाठी तिने जी मेहनत घेतली आहे, तर तेवढीच प्रशासनाला विनंती की जे पैसे तिच्या अकाउंट मधून 3,43,000 रुपये जी रक्कम त्याने परस्पर ट्रान्सफर करून घेतलेली आहे तशीच अजयने आमच्या अकाउंटला ट्रान्सफर करून द्यावी। ब्राह्मणे आहे आणि सदर जी माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे ते अत्यंत खोट्या पद्धतीने दाखल केलेले, पैशांच्या लालचेपोटी दाखल केलेला आहे। माझी काकू आहे, सख्खी काकू अंजना ब्राह्मणे म्हणून, त्यांचं आणि त्यांची बहीण आहे अंजना रोकडे म्हणून, तर त्यांच्या दोघींचे नाव 7/12 मध्ये होते आणि प्लस त्यांची वहिनी आणि तिच्या 2 मुली, अशी टोटल 5 नाव होती 7/12 मध्ये। आणि ही जी जागा आहे ती 11 गुंठेची होती। ती 11 गुंठे जागा जी आहे ती शहापूर तालुक्यामध्ये येते, खर्डीला, जिल्हा ठाणे। तर ही जागा MIDCने हस्तांतरित केली होती, परंतु या जागेच्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर तिथे स्थानिक लेवलचे जे जमिनीचे एजंट होते त्या एजंट लोकांना माहिती कळताच त्यांनी काय केलं, या सुशिक्षित नसल्यामुळे, यांना लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घेऊन या लोकांकडून त्यांचे सगळ्या सह्या घेतल्या, अंगठे घेतले आणि यांच्या सगळे पैसे त्यांच्या वहिनीच्या अकाउंट मध्ये काढू असं सांगून यांना, म्हणजे ते माहिती पण दिली नव्हती, सगळे पैसे यांच्या वहिनीचे पैसे यांना ते 1-1, 1.5 लाख रुपये फक्त देऊन बाकीचे सगळे पैसे लाटणार होते। तर त्यापासून मी यांना खबर मिळाली, काकूंनी मला सांगितलं असा असा विषय आहे, एजंट लोक असं असं बोलतात। तर मी त्या एजंट लोकांना बाजूला केलं, यांच्या फसवणूक होण्यापासून, मी एजंट लोकांकडून फसवणूक होण्यापासून यांना वाचवलं। त्यांची जी फाईल, खोटी कागदपत्र दाखल केले होते ते सगळे मी ठाणे जिल्हा कलेक्टर ऑफिस मधून काढले आणि तिथून मी नवीन यांचे कागदपत्र सगळं, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासबुक, सगळं जे मोबाईल नंबर सर्व मी यांना करून दिलं। त्यासाठी मी 100 फेऱ्या मारल्या, माझ्या खिशातले पदरचे पैसे खर्च केले आणि जेव्हा इथे हे 5 हिस्से होणार होते तेव्हा यांना अंदाजे 5,65,000 काहीतरी रक्कम मिळणार होती। परंतु याच्यामध्ये 5 नावं कशी आहेत, एक माझी काकू आहे रंजना ब्राह्मणे, दुसरी आहे अंजना धर्मा रोकडे, ही काकूची सख्खी बहीण आहे, आणि तिसरं नाव आहे ते त्यांची जी वहिनी आहे कमल रोकडे, आणि 2 मुली आहेत त्यांचं निशिता आणि मनीषा, अशी 5 नावं या 7/12 मध्ये होती। तर 5 नावं होते। तर मी तिथे साहेबांना सांगून याच्यामध्ये यांचा जो बबन रोकडे म्हणून भाऊ होते त्यांच्या अगेन्स्ट मध्ये यांची 3 नावं लागलेली होती। तर मग मी ते सगळं साहेबांना व्यवस्थित समजावून सांगितलं, वंशावळ काढून दिली, तेव्हा जाऊन हे 3 हिस्से झाले। मग ते मोबदल्याची रक्कम यांना अजून वाढून मिळाली।
तर त्यावेळेस मी यांना काय केलं, ही माझी सख्खी काकू असल्यामुळे मी यांच्याकडून काही लेखी पेपरवरती घेतलं नाही की माझा जो खर्च होईल तो मला एवढा एवढा द्यावा लागेल, असं काही मी लेखी घेतलं नव्हतं. मी तोंडी बोललो होतो. आधी 5 हिस्से होणार होते, तेव्हा मी यांना बोललो होतो की मी दोघींकडून 1-1 लाख रुपये घेईन आणि प्लस 1 लाख रुपये माझा खर्च घेईन, असं मी यांना स्पष्ट बोललो होतो. असे 3 लाख रुपये मी घेणार होतो. परंतु मी त्यांना हे पण सांगितलं की जर 3 हिस्से झाले तर मी तुम्हाला दोघींना 6-6 लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये राहतील आणि बाकीचे जे वरचे रक्कम येईल ते मी घेईन. परंतु नंतर पैसे आल्यानंतर, अकाउंटला पैसे आल्यानंतर त्यांचे पैसे बघून नियत फिरली. मला पैसे 1ही रुपया नाही मिळाला पाहिजे अशी त्यांनी म्हणजे भूमिका घेतली. त्यामुळे माझ्याकडे त्यांचं अकाउंट सगळं असल्यामुळे, डिटेल्स असल्यामुळे मी माझ्या सेफ्टीसाठी माझ्याकडून ही चूक झाली आणि मी त्यांच्याकडनं अकाउंट मधून 3,43,000 रुपये घेतले होते. परंतु त्यांनी मला मोबदला म्हणून मी कॉम्प्रोमाइज करायला सुद्धा तयार आहे त्यांच्यासोबत. ही रक्कम त्यांची परत द्यायला सुद्धा तयार आहे. तरी पण मी माझा जो किमान खर्च झालेला आहे 1.5 लाख रुपये तेवढे तरी मला द्या अशी त्यांना मी विनंती करत आहे. आणि त्याचा चेक पण दिलेला आहे. परंतु तो चेक त्यांच्या अकाउंटला बॅलन्स शून्य असल्यामुळे तो चेक बाउन्स झालेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा मी 138C नुसार त्यांना वकिलाची नोटीस पण पाठवली आहे आणि कायदेशीररित्या मी त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्यांचे जे आहे 3,43,000 तर याच्या संदर्भात आता हा जो ती जी माझी मावशी बोलतो मी त्यांना, अंजना रोकडे, यांचा काही संबंध नाही. ते मला पैसे देण्यास पण राजी होत्या. परंतु त्यांना माहिती आहे मी किती मेहनत घेतली, काय काय कुठे कुठे फेऱ्या मारल्या, कोणत्या कोणत्या साहेबांना भेटलो, एकूण एक कागदपत्र तयार केले, वेळोवेळी मदत केली. पैसे घरात नसायचे यांना तेव्हा पण मदत केली. त्यांना घरून मी डबा जेवणाचा घेऊन जायचो, पाण्याच्या बाटल्यांपासून सगळं घेऊन जायचो. त्यांचं भाडं तोडं, रिक्षा, कागदपत्रांच्या झेरॉक्स सगळं मी खर्च केला. माझ्या स्वतःचा कामधंदा सोडून माझ्या घराकडे दुर्लक्ष करून मी यांच्यासाठी झटलो आणि यांनी माझ्यावरती असं पैशाच्या लालचेपोटी, ज्या बाईचा पण काही म्हणजे ज्या मावशी आहेत ना त्याही माझ्या विरुद्ध नाहीयेत, परंतु त्यांचा जो मुलगा आहे वैभव ब्राह्मणे म्हणून, याला पैशांची सतत गरज लागत असते. तो पैशांसाठी त्याच्या सख्या आई वडिलांना पण मारझोड करतो येऊन. एक वेळेस तर रात्री पोलिसां विटनेस आहेत, रात्री 12-12:30च्या दरम्यान त्यांनी पेट्रोल टाकून जाळायला सुद्धा घेतलं होतं त्याच्या आईला. डोळ्यामध्ये खोप पडलेली विटेची जोर, अजून पण निशाण असेल. तेव्हा मीच वाचवलेलं आहे पोलिसांमार्फत. पोलिसांना स्वतः फोन करून मीच त्याला त्याच्या चुंगलमधून वाचवलेलं आहे. त्याच्या आईला वेळोवेळी वाचवलेलं आहे, मदत केलेली आहे. तर तो पोराला खरी म्हणजे त्या पैशांच्या हव्यास आहे त्या पोराला. त्या पोरांनी प्रेशराईज करून त्याच्या आईला माझ्यावर खोटी तक्रार दाखल करायला लावलेली आहे. सगळं कारण हेच आहे, त्या पोराला पैसे पाहिजेत. तो पोरगा सगळ्यात मोठा पैशाचा लालची आहे आणि पैसे बघून त्याची नियत फिरलेली आहे. त्या मावशींचा पण बिचाराचा काही दोष नाही. त्या मला पैसे, माझ्या मेहनतीचे पैसे त्यांनी बघितले, मी रक्ताचं पाणी करून त्यांना सगळ्या या परिस्थितीतून वाचवलेलं आहे. आणि ते फसवणूक होण्यापासून जे एजंट लोक यांना फसवणार होते, यांच्या जे जमिनीचा टोटल मोबदला होता त्यांचे फक्त 1.5 लाख रुपये प्रत्येकी देणार होते. त्याचा सगळा पुरावा पण आहे माझ्याकडे, व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरावा आहे माझ्याकडे सगळा. परत फाईल, जी खोटी फाईल दाखल केली होती ती सगळी फाईलचा रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे, सत्य पुरावा माझ्याकडे आहे लिहिलेला. प्लस माझ्या काकूची जबानी सुद्धा आहे की हे आमच्या संमतीनुसारच आम्ही अकाउंट खोललेलं होतं. सगळे कागदपत्र आम्ही अजयला आमच्या संमतीनुसारच करा असं जबाब पण माझ्या काकूनी दिलेला आहे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला. त्याचा लेखी जबाब पण आहे तसं माझ्याकडे. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.